मराठा क्रांती मोर्चा सांगली जिल्ह्याच्या वतीने बागेश्वर बाबाच्या निषेधार्थ आंदोलन। मराठा क्रांती मोर्चा सांगली जिल्ह्याच्या वतीने आज बागेश्वर बाबाच्या वक्तव्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले। महाराष्ट्रातील विविध नेत्यांच्या आश्रयाने काही व्यक्तींमार्फत छत्रपतींच्या विचारांना व इतिहासाला बदनाम करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। यावेळी आंदोलनकर्त्यांनी मोहन भागवत, नितीन गडकरी यांच्यासह काही नेत्यांवर टीका करत बाहेरील व्यक्तींना महाराष्ट्रात आणून सामाजिक वातावरण बिघडवले जात असल्याचे म्हटले। मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की बागेश्वर बाबा यांच्या कार्यक्रमाविषयी तीव्र नाराजी असून भविष्यात असे कार्यक्रम आयोजित करण्यापूर्वी प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी, तसेच महाराष्ट्रात अशा वादग्रस्त कार्यक्रमांना परवानगी देऊ नये अशी मागणीही करण्यात आली। छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत कोणत्याही प्रकारचे अवमानकारक वक्तव्य सहन केले जाणार नाही असा इशाराही यावेळी देण्यात आला। मात्र आंदोलन शांततेच्या मार्गाने सुरू ठेवण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला। सध्या महाराष्ट्रामध्ये सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादानं मग ते RSSचे प्रमुख भागवत असतील, नितीन गडकरी आणि मुख्यमंत्र्यांच्या समोर उत्तर प्रदेशमधली माणसं आणून आणि भामटे आणून महाराजांना बदनाम करण्याचा जो एक कलमी कार्यक्रम चालू केलेला आहे त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज आम्ही मराठा क्रांती मोर्चा सांगलीच्या वतीने आज इथं निषेध आंदोलन केलेलं आहे। या माध्यमातून आम्ही एवढाच इशारा देतो, ह्या बागेश्वर महाराजाचा महाराष्ट्रात कुठे जरी कार्यक्रम झाला तर मराठा क्रांती मोर्चाचे उधळून लावल्याशिवाय राहणार नाही। त्याला महाराष्ट्र बंदी केली पाहिजे आणि इथून पुढे जर महाराजांचा अपमान असा कोणी केला तर त्याला पायताना आणल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही।